आपल्या नागपुराला खूप मोठा इतिहास लाभला आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? मी नेहा म्हणजे सिलिंग डॉक्टर आणि परत एकदा आपल्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 18व्या शतकात मराठा राजांनी काही बांधलेले आणि जीर्णोद्धार केलेले ठिकाण आपल्या रामटेकजवळ आहे. त्यातलं पहिलं म्हणजे हा खिंडसी लेक. खिंडसी तलाव हा नागपूरपासून 53 किलोमीटर तर रामटेकपासून अवघे 3-3.5 किलोमीटर आहे. 1840च्या दरम्यान राजे मुधोजी यांनी याचा जीर्णोद्धार केला, याला बांधलं आणि मध्य भारतातील सर्वात मोठे नौका विहार म्हणजेच बोटिंग केंद्र म्हणून सुद्धा मानले जाते. नद्यांचा सोर्स म्हणजे सूर आणि कपिला नद्या आणि बोटिंगसाठी वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्ससाठी पण हा खिंडसी लेक फेमस आहे. रामटेक म्हणजे श्रीरामांच्या चरणांनी पावन झालेली ही जागा आहे, जिथे वनवासात असताना श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण इथे येऊन काही काळ राहिले होते. त्यातलंच एक मंदिर म्हणजे गड मंदिर. 18व्या शतकात नागपूरचे मराठा राजे रघुजी भोसले यांनी या मंदिराचा आणि गडाचा जीर्णोद्धार केला. याची वैशिष्ट्य अशी की श्री ऋषी अगस्त्यांच्या आश्रमात श्रीरामांनी येऊन राक्षसांच्या वधाची प्रतिज्ञा केली होती. तसेच रामगिरी टेकडीवर कवी कालिदास यांनी प्रसिद्ध काव्य मेघदूत पण रचले होते. मंदिर एवढ्या उंचीवर आहे की हिवाळ्यात पावसाळ्यात इतकं सुंदर आजूबाजूचं बघण्यासारखं असतं. हे आपण मंदिराच्या एंट्रन्सला चाललो आहे. गेल्याबरोबर राईट साईडला हनुमानांचं मंदिर आहे, समोर लक्ष्मणाचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर श्रीराम आणि माता सीता यांचं पण मंदिर आहे. मंदिराचं बांधकाम इतकं सुंदर आहे, त्याची रचना इतकी सुंदर आहे आणि जीर्णोद्धार इतक्या सुंदर पद्धतीने केला आहे की तिथे गेल्यावर फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह आवरत नाही. मंदिरात वरती महाप्रसादाची सोय आहे, ती पण निःशुल्क म्हणजे फ्री, तर तिथे सुरू होतं आणि हे गड मंदिरामधून दिसलेलं इतकं सुंदर दृश्य आहे. जसं आपण मंदिराच्या आत गेलो तर इथे भोसलेकालीन शस्त्रांचा संग्रह सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. म्हणून ही वास्तुकला, धार्मिक श्रद्धा आणि निसर्गाचा एक संगम सुद्धा म्हणून मानले जाते. नागपूरवरून 52 किलोमीटर दूर तर रामटेकवरून 4 किलोमीटर दूर असं गड मंदिर आहे. आता खाण्याचं भरपूर ऑप्शन आहे, कच्चा चिवडा, बोरं. इथूनच थोडं खाली गेलं की गड मंदिर जवळ एक तलाव लागतो, त्याला आपण अंबाळा तलाव म्हणतो. 18व्या शतकात भोसले राजवटीतच हा तलाव बांधला होता आणि याला विदर्भाची काशी सुद्धा म्हणतात. राजे रघुजी भोसले यांनी या घाटाचे नाव अष्टमातृकांपैकी एक देवीच्या नावावर ठेवले आहे. काठावर दगडी बांधणीचे असे 6 घाट आहे. खूप लोक येऊन फोटोज काढतात, फोटोशूट करतात. त्याच्या आजूबाजूला बघण्यासाठी अंबिकानाथ मंदिर जे पाण्यात बुडालेलं आहे, काशी दरवाजा, रेणुका मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, महादेव मंदिर असं बरंच काही आहे. हे होतं आपल्या विदर्भातील रामटेक जवळचे मराठाकालीन मंदिरं, तलाव वगैरे. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि परत काय बघायला आवडेल ते सांगा. बाय.